नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-एस-सी, रेल्वे व इतर केंद्रीय परीक्षांसाठी महत्त्वाचा असा टॉपिक म्हणजे सर्व महत्त्वाच्या क्रांत्या म्हणजे भारतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये ज्या क्रांत्या झाल्या त्या आपण वन बाय वन बघणार आहोत। तर पहिल्यांदा आहे हरित क्रांती। तर हरित क्रांतीलाच आपण ग्रीन रिव्होल्यूशन सुद्धा असं म्हणतो। तर हरित क्रांतीचं मेन उद्दिष्ट काय होतं, नावानंच कळतं की आपल्याला अन्नधान्यांचं उत्पादन वाढवणे, म्हणजे गहू आणि तांदूळ यामध्ये जास्त प्रामुख्याने विचार जास्त केला होता गहू आणि तांदळाचा। तर हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते, तर हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना म्हटले जाते। त्यांना आताच नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे 2024 साली, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर आहे बघा व्हाईट रिव्होल्यूशन म्हणजेच धवल क्रांती म्हणजेच पांढरी क्रांती, बरोबर आहे। तर व्हाईट रिव्होल्यूशननुसार तुम्हाला कळत असेल की हे दुधाशी संबंधित क्रांती आहे। या रिव्होल्यूशनमध्ये काय म्हटलंय, तर दुधाचं उत्पादन वाढवणं, दुधाचं जे उत्पादन आहे ते वाढवणं हा क्रांतीचा मुख्य उद्देश आहे। आणि जे गुजरातमध्ये अमूल कंपनी त्या याच अंडरखाली ती ओपन करण्यात आली, ऑपरेशन फ्लड राबवण्यात आलं होतं। धवल क्रांती अंमलात आणण्यासाठी ऑपरेशन फ्लड लक्षात ठेवायचं। आणि व्हाईट रिव्होल्यूशन म्हणजे धवल क्रांतीचे जनक कोण आहेत, तर डॉक्टर वर्गीस कुरियन। त्यानंतर आहे बघा ब्ल्यू रिव्होल्यूशन। तुम्हाला नावातच कळत असेल की ब्ल्यू म्हणजे पाण्याचं काहीतरी संबंध आहे। तर जे मत्स्य उत्पादन आहे भारतातलं, ते मत्स्य उत्पादन वाढवणं म्हणजे मासे संबंधित जे मासेचं उत्पादन आहे किंवा त्याच्या बाबतीत जे पदार्थ आहेत ते निर्यात करणं, अशा सगळ्या गोष्टींचं उत्पादन वाढवणं यासाठी ब्ल्यू रिव्होल्यूशन संबंधित आहे। त्यानंतर आहे बघा येलो रिव्होल्यूशन। तर येलो रिव्होल्यूशन कशासाठी संबंधित आहे, तर आपल्याला फोटोमध्ये दिसत आहे बघा, खाद्यतेलाचे उत्पादन म्हणजेच जे तेल बिया असतात किंवा जे तेलाचे प्रोडक्ट असतात त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी येलो रिव्होल्यूशन महत्त्वाचं आहे। तर यामध्ये विशेष मोहरी आणि सूर्यफुलावर भर देण्यात आला, म्हणजे उत्तर भारतामध्ये मोहरी आणि आपल्या दक्षिण भारतामध्ये सूर्यफूल यासाठी ही क्रांती होती। तर या क्रांतीचे जनक कोण होते, तर डॉक्टर सॅम पित्रोदा, हे काँग्रेसशी संबंधित आहेत बघा, डॉक्टर सॅम पित्रोदा। त्यानंतर आहे ब्राऊन रिव्होल्यूशन म्हणजेच तपकिरी क्रांती। ब्राऊन रिव्होल्यूशनमध्ये काय काय येतं हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, लेदर, कोको म्हणजे ते कॉफीचं ज्याच्यापासून बनते ते कोको, त्यानंतर अपरंपरागत उत्पादने म्हणजे काय अजून इतर गोष्टी, बरोबर आहे। तर ब्राऊन रिव्होल्यूशन महत्त्वाचं काय संबंधित आहे, लेदर आणि कोको, बरोबर आहे। त्यानंतर गोल्डन रिव्होल्यूशन। तर गोल्डन रिव्होल्यूशन पण खूप महत्त्वाचं आहे, कारण बघा गोल्डन रिव्होल्यूशनमध्ये फळ पुन्हा मध या गोष्टींचा जास्त समावेश करण्यात आला, म्हणजे यांचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला। गोल्डन रिव्होल्यूशन म्हणजेच सोनेरी क्रांती थोडक्यात, बरोबर आहे का। यामध्ये फळे आणि मधाचा आणि तसेच हळदीचं सुद्धा उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर आहे बघा सिल्वर रिव्होल्यूशन म्हणजे रजत क्रांती। तर सिल्वर रिव्होल्यूशन अंतर्गत काय करण्यात आलं, जे अंड्याचं उत्पादन आहे भारतामधलं, त्या अंड्याचं उत्पादन वाढवण्यासाठी सिल्वर रिव्होल्यूशन ही योजना अंमलात आणली। तर सिल्वर रिव्होल्यूशनचे जनक कोण आहे, तर सिल्वर रिव्होल्यूशनचे जनक भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या आहेत, बरोबर। त्यानंतर बघा सिल्वर रिव्होल्यूशनलाच रजत क्रांती किंवा रेशमी क्रांती असे म्हणतात, बरोबर। त्यानंतर गोल्डन फायबर रिव्होल्यूशन, बरोबर, म्हणजे सुवर्णतंतू क्रांती। कोणती, सुवर्णतंतू। तर जे ज्यूट असतं बघा, ज्यूटचा जे धागा असतो, ते ज्यूटचं उत्पादन वाढवण्यासाठी ही सुवर्ण तंतू क्रांती अंमलात आणली, बरोबर आहे, ज्यूटचं उत्पादन वाढवणे। त्यानंतर बघा रेड रिव्होल्यूशन म्हणजे लाल क्रांती। तर रेड रिव्होल्यूशन कशासाठी संबंधित आहे, तर एक तर मांस आणि टमाटे या दोन गोष्टींशी संबंधित आहे रेड रिव्होल्यूशन म्हणजेच लाल क्रांती। त्यानंतर बघा पिंक रिव्होल्यूशन म्हणजे गुलाबी क्रांती। तर पिंक रिव्होल्यूशन ही तीन गोष्टींशी संबंधित आहे, एक कांदा, पुन्हा गोळ्या औषधं आणि मांस या तिन्हीशी एकत्रित संबंधित मिळून आहे पिंक रिव्होल्यूशन, बरोबर आहे। त्यानंतर बघा ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणजे थोड्यात काळी क्रांती, पण असं घ्यायची गरज नाही। ब्लॅक रिव्होल्यूशन कशी संबंधित आहे, जे पेट्रोलियम पदार्थ आहेत म्हणजे डिझेल, पेट्रोल, नॅचरल गॅस यांची संबंधित जी क्रांती आहे, यामधून पेट्रोलियम पदार्थ यांच्या वाढीसाठी प्रयत्न करण्यात आले, याला ब्लॅक रिव्होल्यूशन असे म्हणतात। त्यानंतर ग्रे रिव्होल्यूशन। तर ग्रे रिव्होल्यूशन बघा तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे की जे खतांचं उत्पादन वाढवणे व खतांचा वापर वाढवणे यासाठी ग्रे रिव्होल्यूशन अंमलात आणण्यात आलं, बरोबर आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर आहे बघा सिल्वर फायबर रिव्होल्यूशन म्हणजे रजततंतू क्रांती। कोणती आहे, तर रजततंतू क्रांती म्हणजे हे कापसाचं उत्पादन जे आहे भारतातलं ते वाढवणं, त्याची निर्यात करणं, हे आहे सिल्वर फायबर रिव्होल्यूशन म्हणजे रजततंतू क्रांती, बरोबर आहे। त्यानंतर बघा राऊंड रिव्होल्यूशन म्हणजे गोल क्रांती। तर फोटोमध्ये दिसत आहे तुम्हाला की बटाट्याचं उत्पादन वाढवण्यासाठी भारतामध्ये जी क्रांती करण्यात आली किंवा जे कार्यक्रम हाती घेण्यात आला त्याला गोल क्रांती किंवा राऊंड रिव्होल्यूशन असे म्हणतात। अशा प्रकारे काही महत्त्वाच्या क्रांती आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत। दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे टॉपिक बघूया। धन्यवाद।